श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आहे 9 फेब्रुवारी शुक्रवार, पौष अमावस्या, दर्श अमावस्या, जिला आपण मौनी अमावस्या असे सुद्धा म्हणतो। आजच्या दिवशी संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो, देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावतो, त्यावेळेस आपल्याला एका मंत्राचा जप 21 वेळेस करायचा आहे। हा मंत्र जप केल्याने आपल्या घरावर कोणतेही विघ्न येत नाही, कोणतेही संकट, कोणतीही समस्या, कोणत्या अडचणी, दुःख येत नाहीत। आपल्या घराचे रक्षण होते आणि सर्व विघ्न नष्ट होतात। अमावस्येच्या दिवशी विशेष शक्ती ह्या जागरूक होत असतात, नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती असं आपण म्हणतो, आणि या घरामध्ये येण्याच्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणून या दिवशी काही उपाय, काही तोडगे केले जातात। घराची नजर काढली जाते, लहान मुलांची नजर काढली जाते, काही सेवा, काही उपाय केले जातात। तसाच हा एक मंत्र आहे। याचा जप आपण जर देवघरासमोर बसून फक्त 21 वेळेस हात जोडून केला तर ह्याचा लाभ नक्की होतो। महिला, पुरुष, शिकणारे, मुलं, घरातली कोणतीही एका माणसाने हा केला तरी चालतो आणि देवपूजा करताना ह्याचा जप करायचा आहे। अगरबत्ती, दिवा लावल्यानंतर देवघरासमोर बसायचे, हात जोडून सगळ्यात आधी प्रार्थना करायची की आमच्या घरावर कोणतेही विघ्न येऊ देऊ नको, आमच्या परिवाराचे रक्षण करा, आमच्या अडचणी, संकट, दुःख दूर करा, अशी प्रार्थना करायची। आणि त्यानंतर सावकाश हळूवारपणे 21 वेळेस या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। हा मंत्र काही असा आहे: ओम आद्य भूताय विद्महे सर्वसेवाय धीमहि, ओम आद्य भूताय विद्महे सर्वसेवाय धीमहि। अगदी सावकाश हळूवारपणे, कोणतीही घाई न करता 21 वेळेस या मंत्राचा जप देवघरासमोर बसून तुम्ही अवश्य करा।